बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली. आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. काय लपून राहिलं बघा. आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंगच असं म्हणता येईल. ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे. आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोह्याचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे. खरं तर महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरीच कीव येते. स्वतः चिटर आमदार आहेत त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात. तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत. त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. गेले 25 वर्षाहून अधिक कालखंड हे शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती. आम्ही असं कधीच म्हटलं नाही की त्यांच्यासोबत असलेली काही नेते मंडळी उद्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार. शेवटी आम्ही काम करत असताना एका विचारधारेतनं काम करतोय. आता टीका करण्याच्या साठी त्यांच्याकडे काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन साहेबांच्या विषयी वेगवेगळं भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अल्पसंख्याक समाजामध्ये गेलं की असं बोलतात, उद्या बहुजन समाजामध्ये गेलं की मग वेगळं भाषण महेंद्र दळवी त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे त्यांनी त्यांचा आधी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे.